हाय नमस्कार. आपल्या घरी 2 पाहुणे आले त्या. हे काय ही एक पाहुणा आलाय. हाय कर. हाय. आणि ह्याला तर कुणी ओळखतं का नाही कुणाच ठाव. तुम्ही ओळखत असेल तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये. कोण आहे? काय काय थोबड आहे मी. काळा नाही बाबा, आपले खानदानच आहे सण्यात असले. तुझा अगं बाप काळा, बापाचा बाप काळा. हे कोण आलं वेगळं गोरं? ही दुसरी आहे. कोण आहे? त्यांचं खराब खानदान आहे. खरं आणि अजून खाय की बारकी. बानू आहे. मग ते खराबच आहे. भालेराव नाही त्यांचं आडनाव. आता हे तुझं आडनाव काय आहे? सर्व दे. ही सर्वद्याचा आहे. ह्याच्या बाप तसाही आहे. आणि जसं तुझ्या बापाचं नाव भालेराव आहे तसा तू आहे. अरे इटलाचा कलर कसा आहे? कसला आहे इटल? काळाच आहे का नाही? आणि जिमनीचा कसला आहे? जिमनी म्हणजे ही रानातला आपण ते बसलो ही कसा कलर आहे? गोरा आहे काय? नाही ना. मग जेव्हा ही धरती माय पिकते तेव्हा आपण खातो. काळं पिकत मग आपण खातो गोरण गोच खोर. हो. हाय का नाही रे नान्या? बरोबर आहे का नाही? आणि आजोबाला भेटायला येत नाही काय नाही का रे? आजोबा येतात घरीच. तुला माहिती का? तुला माहित नाही? तरी त्यांचा लाड करायला लागते. मीच पैसे देतो तर. नाही, पप्पा म्हणताय काय तात्याला बोलू नको? एका दिवशी तात्या आलता तर पप्पा म्हणलं जाऊ दे म्हातारा, मरून जाऊ दे म्हातारा. होय, मरून जाऊ दे म्हणलं होय. मग तो म्हणायचं की आणि तुम्ही म्हातारा झाल्या पप्पा आणि मी तसं म्हणल्यावर तुम्हाला किती राग येईल असं तो म्हणायचं की. माझ्या बी तसं म्हणत आलतं ना. तर कसं आहे माहितीये का, रक्ताला रक्त येतच. किती केलं तर रक्त ती रक्तच असतं या. मम्मी म्हणते त्या म्हाताऱ्याला जरा खायला घाल मटन चिकन. कुणाला? म्हातारा ही काय रे तात्याला हां. म्हणत्या. आणि तुला माहिती का तात्याचे? तात्या मरून गेल्यावर रडशील का? लय रडशील का? तात्याकडे कामाला जात नाही म्हणून पैसा पाणी नसतोय तात्याकडे. म्हणून लेकांना पैसे मागत्या 10 रुपये 20 रुपये. तात्या पहिलं कामाला होतं तेव्हा तुम्ही नव्हता बी. मग तात्या सगळ्याला देत होतं. बारकपणी का? तर बघा सन्या काय म्हणतोय की कसं आहे माहितीये का, किती केलं तरी मनामध्ये असते त्या गोष्टी. तुम्हाला सांगू का शरीरासाठी काय चांगलं असते? गवतीचे हाय ना 2-4 नाही तर 2 फोडे घ्यायचे आणि पेरूच्या 2 काय होते पानं टाकायचं. मग चांगला चहा करायचा. तात्या किती आजारी होतं का नाही आला बघायला तू? आल तू की त्याला त्यांना जांभळं काय म्हणते जांभळं घेऊन होय जांभळं घेऊन आलता होय. इथे कसा नाही तुला माया मोठा झाल्यावर इथंच या. हे घर कसलं होईल? तू बांधशील की मोठा झाल्यावर का मम्मीला पप्पाला सांभाळशील? दोघांना. त्यांना बी सांभाळायचं आणि आम्हाला बी सांभाळशील होय. मी काय करणार तुम्हाला पैसे देणार आणि जाणार का आम्हाला? हो का? बघा किती भारी सोच आहे. याला कोण सांगतंय का? किती भारी सोच आहे. त्याचं असं म्हणणं आहे आता मी का पैसे तुम्हाला देणार आणि मी जाणार. पैसे नको बाबा, तू मोठा होऊन नाव मोठं कर. तुझा बाप बी अडाणी आखे खानदान अडाणी. तू तर मोठा झाला साहेब तर भालेरावचं नाव किती मोठं होईल का नाही? शाळा शिकायची. माझं जर ही काय अण्णा भालेराव झालं मग ते मोठं झालं की मग सगळे विचारतात की तुम्हाला भालेराव साहेब ओ भालेराव साहेब असंच म्हणतात. म्हणते पण सने म्हातारा झालं त्याचं नाव कसं होईल? सने म्हातारा. सण्याचे लेकर आल्यावर म्हणजे तो सण्या लेटर होईल आहे का नाही? मग साहेबच म्हणते मी. ओ साहेब बाबासाहेब. बाबासाहेब. माझं साहेब कोणचं? तुझं नावला का बारक्यापणे बाबासाहेबच ठेवायला पाहिजे. कारण बाबा म्हणतात की लय जणांची नाव आहे ते. बाबा, बाबा, दादा,
बाबा म्हणतात की. ए बाबा इकडं कुठं हिंडत होता का पेरू खायला पेरू आहे ते की झाडाला तुमच्या? मोठे तोडून येत नाही मला. लपू लपू तोडतो. ते तुमचं बारकं झाड आहे, आमचं केवढं आहे बघ. जा पेरू आहे का बघा ना खावा. चला आणूला नाही तर कच्चा पकला पकला बघून तोड. पिकला बघून तोडायचं. कच्चा नाही, कच्चा चांगला लागत नाही रे, तुरात लागतो. वरी नको चढू, खालनच बघा आधी पेरू पडन तू. तर बघू शकताय कसं आहे माहिती आहे का, किती केलं तर माया लेकरांना येतेच आणि लेकरं माझ्याकडे येते तीच. असं काय नाही की आता सहज आपलं म्हणलं सण्या संग गप्पा मारावा म्हणून गप्पा मारत होती. सण्या म्हणतोय ती कशी बुरी आहे दीक्षा बानू. आता ती खरात खानदान आहे. आता मी पण काळीच आहे की, तुम्हाला माहिती आहे की मी पण काळीच आहे. आणि आमचं बापच बियनच काळं म्हणल्यावर आम्ही बी काळच की. आम्हाला त्याचा घमंड नाही गोरच असावं म्हणून. कसं आहे माहिती आहे का, ज्याची सोच असते. पण सण्याला वाटतं मी गोरा असावा पण आता होईल कलर त्याचा, पण एवढा बी नाही की चांगला दिसतं हिरो असल्याने. पण हाय थोडासा काळजीनं. आणि इकडलं वातावरण पाणी शूट होत नसतंय आणि शिटीत गेल्यावर लेकरांचं कलर चेंज होत्यात. त्यामुळं सण्या म्हणतोय आता मी कसा काळा आहे म्हणतोय. आणि त्याला मी आपलं सहज विचारलं की म्हणलं सण्या तुला आजोबाची माया येते का, तर म्हणलं हा येते की. आणि असं असं पप्पा म्हणत होतं. येते ती लेकरं आपली सुट्टी असल्यावरच येते ती. आणि मी पण घरीच असते आपली. मग त्यांना पेरू काय जेवायचं का म्हणत असते. नग म्हणते ती जीवन आलो म्हणते ती. आणि आपल्याला बोलते ती 2 शब्द आणि जाते तिथं एमचं खेळायला. तर चला त्यांना पेरू तोडून देते बघून.